10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 त्याच्यामध्ये चॅप्टर 1 आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 1 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये एकूण 4 अल्टरनेटिव्ह दिलेत. त्यातला करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. एक्झाममध्ये तुम्ही फक्त ए, बी, सी, डी असं जे ऑप्शन आहेत त्यातला करेक्ट ऑप्शन चूज केला तरी चालतो. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते एक्सप्लेन करणार आहे. पण तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायची गरज नाही एक्झाममध्ये. फक्त ऑप्शन आहे तो लिहायचा. सो फर्स्ट क्वेश्चन आहे टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19. Find y when x is equal to 1. सो इथे ऍक्च्युली ग्राफ काढायचं नाहीये. तर इक्वेशन काय दिलेलं आहे 4x plus 5y इज इक्वल टू 19. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 ठेवायची आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो इक्वेशन पहिल्यांदा लिहूया 4x plus 5y is equal to 19. Put x is equal to 1 in, याला इक्वेशन 1 देऊया. इन इक्वेशन फर्स्ट पहिल्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू किती ठेवूया 1 ठेवूया. त्याच्यानंतर 4 इंटू x ची व्हॅल्यू ठेवायची 1. 4 इंटू 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. So 4 multiply 1, that is 4 1 is 4 plus 5y is equal to 19. So प्लस 4 इकडे येऊन काय होईल मायनस. सो 19 मायनस 4 म्हणजे 5y इज इक्वल टू 15. 19 मायनस 4 किती येणार आहे 15. सो 5y कसं राईट डाऊन करता येईल नेक्स्ट स्टेप मी आता इकडे लिहितो. किती आलेलं होतं ते 5y इज इक्वल टू 15. सो 5y चं मिनिंग काय 5 मल्टिप्लाय y is equal to 15. So multiply 5 काय होईल divide. So 15 upon 5 that is 5 3 जा 5 1 जा 5 5 3 जा 15. So y is equal to किती आला 3. सो कुठला ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन बी 3 हे करेक्ट आन्सर आहे. ओके तुम्ही स्टेप लिहिताना एकाखाली एक लिहा. करेक्ट ऑप्शन आहे ज्यावेळी आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करतो इथे क्वेश्चन मध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट करतो त्यावेळी y ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला कॅल्क्युलेशन 3. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी 3. Second question for simultaneous equation in variables x and y. If dx is equal to 49, dy is equal to minus 63, d is equal to 7, then what is the x? x ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो हे क्रेमर्स मेथड आहे किंवा डिटर्मिनंट मेथड आहे. तर त्याच्यामध्ये dx, dy आणि d दिलेलं आहे. तर आपल्याला x फाइंड करायचं आहे. सो बाय क्रेमर्स मेथड और डिटर्मिनंट मेथड x चा फॉर्म्युला काय आहे dx अपॉन d. तो dx ची व्हॅल्यू आहे 49, d ची व्हॅल्यू आहे 7. 49 ला जर 7 ने डिवाइड केलं 7 7 जा 49. सो ऑप्शन ए इज करेक्ट. ए इज इक्वल टू 7 हे करेक्ट आन्सर आहे. ओके सो हा झाला क्वेश्चन 2. आता नेक्स्ट क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 5 3 मायनस 7 मायनस 4. सो हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो डिटर्मिनंट काय दिलेला आहे 5 3 मायनस 7 मायनस 4. सो हा जर सॉल्व्ह करायचा असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 मल्टिप्लाय मायनस 4 परत इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस येणार आधी त्याआधी मायनस लिहायचं आणि 3 मल्टिप्लाय मायनस 7. नाव 5 मल्टिप्लाय 4 5 मल्टिप्लाय 4 येणार 20 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच मायनस आहे त्यामुळे मायनस 20. परत हा मायनस आणि त्याच्या पुढे बघायचा आणखीन कोण. सो मायनस मायनस काय होईल प्लस आणि मग आता मल्टिप्लिकेशन करायचं 3 7 जा 21. सो नेक्स्ट स्टेपमध्ये साइन डिफरंट आहे तर साइन डिफरंट असल्यामुळे काय करणार सबट्रॅक्शन. सो 21 मायनस 20 आन्सर किती येणार 1 आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस किंवा नुसतं 1 लिहिलं तरी चालेल. म्हणून 5 3 मायनस 7 मायनस 4 याचा आन्सर किती आलं 1. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे ऑप्शन डी 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. ओके क्वेश्चन नंबर 3. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. टू सॉल्व x plus y is equal to 3 and 3x minus 2y is equal to minus 4 by determinant method किंवा क्रेमर्स मेथड. तर त्यानुसार d ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आधी दोन इक्वेशन राईट डाऊन करूया 3x मायनस 2y इज सॉरी हे सेकंड इक्वेशन आहे. जस्ट अ मिनिट पहिलं हे लिहूया x plus y equal to 3. दिस इज फर्स्ट इक्वेशन and 3x minus 2y equal to minus 4 हे सेकंड इक्वेशन. x प्लस वाय इक्वल टू 3 आणि हे दोन इक्वेशन मध्ये डिटर्मिनंट म्हणजे डी क्रेमर्स मेथड मधला डी फाइंड करायचं.
तर त्यासाठी ट्रिक आहे आपली 1, 2, 3 असे नंबर लिहायचे आणि डी साठी काय रूल सांगितलेला मी क्रेमर्स मेथडमध्ये 12. 12 म्हणजे पहिला 1च्या खाली कुठले नंबर आहेत बघा, इथे 1च्या खाली एक्सचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1, 3. तर 1 आणि 3 येणार. नंतर 2 आहे. 2च्या खाली वायचा सुद्धा काही कोएफिशियंट नाही आहे म्हणजे तो सुद्धा 1 घ्या. म्हणजे +1 आणि नंतर हा खाली असणारा -2. तर हे 12चा रूल वापरला आपण डी साठी आणि मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. तो 1 मल्टिप्लाय -2 मिडलला साइन येणार -1 मल्टिप्लाय 3. तर 2 1 जा 2 मल्टिप्लिकेशनमध्ये एकच मायनस असेल तर मायनस, परत 3 1 जा 3. तर डी इज इक्वल टू साइन जर दोन्हीचे सेम असतील, साइन सेम ॲडिशन करायची 2 + 3 येणार 5 आणि दोघांचं सेम साइन काय आहे मायनस. सो डी इज इक्वल टू डी ची व्हॅल्यू किती येणार आहे -5. ओके, सो डी ची व्हॅल्यू अशा प्रकारे आपण -5 फाइंड आउट केली. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन सी -5. ऑप्शन सी -5 तो करेक्ट असणार आहे. ओके, सो हे झालं 4th वन. आता लास्ट वन बघूया, 5th क्वेश्चन. So next MCQ question 5. AX plus BY is equal to C and MX plus NY equal to D and AN is not equal to BM. These simultaneous equation have. तर पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन आहे AX plus BY equal to C हे फर्स्ट इक्वेशन आहे. MX plus NY equal to D हे सेकंड इक्वेशन आहे. AX plus BY equal to C, MX plus NY equal to D. ह्या दोन सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कसे सोल्युशन असतील? ओनली वन अँड कॉमन सोल्युशन, नो सोल्युशन, इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन, ओनली 2 सोल्युशन्स. हे ठरवायचं कसं? तर त्याचा डी आपण फाइंड आउट करूया किती येतो. त्याचा डी जर नॉन झिरो आला म्हणजे 0 आला नाही तर काय म्हणायचं? ओनली वन कॉमन सोल्युशन. तर बघूया डी काय येतो. 1 2 3. सो डीचा रूल मी आताच सांगितला 12. 12 म्हणजे 1च्या खाली कोण कोण आहे? कोइफिशियंट बघा, एक्सचा कोइफिशियंट आहे ए, खाली एन म्हणजे ए एन, परत बी आणि 2च्या खाली कोण आहे? 1च्या खाली झालं. 2च्या खाली बी आणि एन म्हणजे वायचे कोइफिशियंट कोण आहेत? बी आणि एन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो ए मल्टिप्लाय एन मायनस बी मल्टिप्लाय एम. व्हॉट इज ए मल्टिप्लाय एन? ए एन मायनस बी मल्टिप्लाय एम बी एम. आता क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, ए एन इज नॉट इक्वल टू बी एम हे दिलेलं आहे. ए एन इज नॉट इक्वल टू बी एम. तर ए एन मधून बी एम मायनस केलं डी, तर हे दोन्ही सेम नाही आहेत म्हणजे ए एन आणि बी एन इक्वल नाही आहेत. म्हणजे समजा दोघे इक्वल असते, समजा 5 5 असते तर 5 - 5 काय आला असतं? 0. म्हणजे डी काय आला? 0. कधी इक्वल असतील तर. पण क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? ए एन इज नॉट इक्वल टू बी एन. त्यामुळे डी कधीही 0 येणार नाही या कंडिशनमध्ये. जर ए एन इज नॉट इक्वल टू बी एन असेल, बी एम असेल, ए एन इज नॉट इक्वल टू बी एन, तर डी 0 येणार नाही. आणि डी 0 न आल्यामुळं जर डी 0 आला असता तर इन्फानाइट सोल्युशन आला असता आन्सर. पण डी किती आला? नॉट इक्वल टू 0. कारण हे सेम नाही आहे. त्यातूनच तेच मायनस होत नाहीये. त्यामुळे आन्सर नॉन झिरो येणार. त्यामुळे काय म्हणणार? 0 न आल्यामुळे काय येणार? ओनली वन कॉमन सोल्युशन. ओनली वन कॉमन सोल्युशन. ऑप्शन ए त्याच्यामध्ये करेक्ट आहे. सो फर्स्ट ऑप्शन ओनली वन कॉमन सोल्युशन. इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन कधी आलं असतं? जर डी काय असतात? 0 असतात. पण सध्या काय आलं? डी नॉट इक्वल टू 0. त्यामुळे ओनली वन कॉमन सोल्युशन. तर अशा प्रकारे जे 5 MCQ आहेत तर ते आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 आणि जे पुढचे आहेत ते सगळे बघूया. ओके, थँक्यू.